राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज गुरुवार 26 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी सरकारने मागण्यांची दखल घ्यावी, अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। PFRDA कायदा रद्द करून सर्व कर्मचारी आणि शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। DCPS आणि NPS मधील जमा असलेले कर्मचारी शिक्षकांचं 10% अंशदान व्याजासह परत करावं। सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करत कंत्राटी बाह्यस्त्रोत आणि रोजंदारी पद्धत बंद करण्यात यावी। यासह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आज गुरुवारी 26 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी सरकारनं मागण्यांची दखल घ्यावी, अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्य संघटक अनिल लवेकर, जिल्हाध्यक्ष वसंत डावरे, सहाय्यक सरचिटणीस संजय क्षीरसागर, विनायक लुगडे, राहुल शिंदे, नितीन कांबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी निदर्शनांमध्ये सहभाग घेतला।